मरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य दिशन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय जय मैया लक्ष्मी जय गजवदन गणेश जय जय माता शारदे जय जय भारत देश। मांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति पुंडलिक वदांश श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय संत संताजी महाराज की जय। आज आपल्या संत चरित्र कथेचा दुसरा दिवस. काल प्रथम दिवशी आपण भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने जगनाडे परिवारामध्ये संत श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पाहिला. आपल्या ऐन तारुण्यामध्ये ज्यांनी एकादशी महात्म्य आपल्या अंतःकरणामध्ये जाणून घेतलं, आपल्या गुरूंची खऱ्या अर्थानं कर्तव्यनिष्ठता आणि कर्तव्य दक्षता अंतःकरणामध्ये स्वीकारून भक्ती आणि संसार या दोन्ही स्थितीवर खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वतःला झोपून देण्याचा निर्णय वयाच्या 16 वर्षे स्वीकारला. कोणताही निर्णय करताना पुरुष पाठीमागे पाहत नाही, पण पाठीमागची सर्व स्थिती सांभाळायला घरातील स्त्री जर तत्पर असेल तर तो निर्णय सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. मग थोडा या दोन्ही पीस लावा. दोन्ही संताजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये तो निर्णय घेतला. गुरूंच्या मागे चालताना आपल्या जीवनाच्या अवस्थेला संपूर्ण व्यवस्थेला संत जीवनाकडे खऱ्या अर्थानं वाटचाल करून द्यावी. आणि त्यांनी स्वतःच्या जीवनातला तो विचार स्वतः अंगीकारला. वयाच्या 12व्या वर्षी हे तत्कालीन स्थितीचा विचार केला. तत्कालीन बालविवाह होता. बालवयामध्ये 12व्या वर्षी समग्र संसाराची जबाबदारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आई यमुनाईंनी खऱ्या अर्थानं स्वीकारली. साकन शहरातून
सुधुमरी नगरामध्ये त्यांचं येणं झालं. सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या पत्नी म्हणून स्वीकारली. पत्नी म्हणून 16 वर्षाचा निर्णय प्रपंचाचा त्याग करण्याचा, व्यवहाराचा त्याग करण्याचा, व्यवसायाचा त्याग करण्याचा. पण कुठेही बंडखोरी नाही बरं का आई साहेब, कुठेही बंडखोरी नाही. निर्णय घेतलाय वयाच्या 16व्या वर्षी, 12व्या वर्षी लग्न आहे, 4 वर्षाचा कालखंड आहे. आणि 4 वर्षात किती प्रपंच झालं? 14व्या वर्षी चांगल्या वयाला प्रपंच काढला नाही. चांगल्या वयाला ब्रह्मचारी असेल, छोट्याला छोटं म्हणावं की मोठं म्हणावं. आमच्या दिनेश दादाने हाती माहीत घेतला ना, त्यामुळे मला वाटत नाही ते सगळ्यात लहान, ते सगळ्यात मोठे वाटत. 16व्या वर्षी निर्णय, सगळी जबाबदारी स्वीकारल्यानंतर भक्ती करता प्रपंचाचा त्याग, भक्ती करता. पण ऐका, गुरूंची आज्ञा आहे आणि त्या गुरु आज्ञेने पुन्हा प्रपंचामध्ये येणे, पुन्हा प्रपंचामध्ये. माझ्या तुकोबारांचं प्रभाव, तुकोबारा म्हणतात जर का तुम्हाला प्रपंच आणि परमार्थ या दोनही ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला एका मार्गावरून चालावं लागेल. तो मार्ग माझे तुकोबारा सांगतात, आईची विश्वरी खरा चित्त आवडी आनंद आळवावा. ठाईची वैश्वरी म्हणजे प्रपंच सोडून द्यावा नाही, मग भक्ती सोडून द्यावी नाही. कधीतरी तुकडोजी महाराजांना समोर घेऊन पहा. तुकडोजी महाराजांचा देवाला प्रश्न आहे, हे पांडुरंगा सांगणारे भजन करू का पोट भरू? आता तुकडोजी महाराजांच्या नंतर या आमच्या कीर्तनकारांना प्रश्न कोणता पाहिजे? भजन करू का पोट भरू? आता भजनातच पोट आलं का? आपण भजनात पोट आलं. आता ज्याचं पोट मोठं त्याचं काय मोठं ते तुम्ही आहे. हो, तुकोबाराला ठाईची वैश्वरी, काय समाधानाची अवस्था आहे. पहा किती समाधानाची अवस्था आहे, ज्याच्याकडे प्रपंचाची समग्र जबाबदारी आहे. काय काय प्रपंचाची जबाबदारी आहे पहा. म्हणजे पुरीचा होलसेल बाजार नव्हता बरं का, होलसेल बाजार. म्हणजे संताजी महाराज व्यवसाय कसा करावा याची सगळी स्थित्यंतर तुमच्या आमच्या समोर मांडतात. आताचा व्यवसाय कसा आहे माहिती आहे? 1 रुपयाचा माल खरेदी करायचा, तो 1.5 रुपयाला विकून मोकळा व्हायचा. तो उत्तम व्यापार. यापेक्षा उत्तम व्यापार संताजी महाराजांनी व्यक्त केला. म्हणजे काय शक्ती असावी लागते, आणि ती शक्ती कुणाकडे होती कुणाकडे नव्हती याचं वर्णन केले. ते म्हणजे सुदामासी नाही काहीच शक्ती, सुद्धा मला काहीच शक्ती नाही. का शक्ती नाही माहितीये? प्रपंचात वैतागल्यानंतर भगवंताकडे मागणं. याचा अर्थ सांगू, प्रपंचात किती वैतागलं तरी मागायचं नसतं बरं का. कशा प्रपंचात हेच बघतील काही मंडळींनी शोधलं बा इथं मागायला हरकत नाही. हो, आणि मग रावणाशी होती पुष्कळती. तर रावणाने काय मागितलं गाव? काही नाही, फक्त एकच मागितलं, सोन्याची लंका. बस, याच्या पलीकडे रावणाला मागावंसं काही वाटलं नाही. एका मागणीत सर्व मिळवलं, एका मागणीत. 4 मित्र इतके हुशार मित्र, शाळेत शिक्षण घेणारे, हॉस्टेलला राहणारे, आणि हॉस्टेलला राहताना संध्याकाळी मेसला जेवण झालं. मेसला कधी मेसला जेवायची वेळ आली ना, मग आईचा हात पळतो. आमच्या आईचा हात मेसला चपाती हाती आली मग कळतो बा आईच्या हातच्या चपातीचं महत्व काय. तिला तेल नाही मिळालं, बिगर तेलाची चपाती जरी तिने बनवली ना तर ती अन्नपूर्णेकीने बनवलेली चपाती आहे. अन्नपूर्णेकीने. हो, आणि मग ती 4 मुलं मेसला जेवण केलं. गावात फेर फटका मारा म्हणून निघाला. फिरता फिरता एक भांडण त्यांनी पाहिजे. एकटाच व्यक्ती, एकटाच, आणि एकटाच व्यक्ती मध्ये मार खातोय आणि बाजूने 4 दरोडे पडतोय. या मुलांना लक्षात आलं बा हे एकटच बाब आहे.
वाचवलं या मुलांनी. वाचवल्यानंतर वाचवण्याला खूप आनंद आला. का माहितीये, हे चारही मोठामध्ये चुकून तोळ्याच्या अंगठ्या राहिल्या होत्या आणि ते चोर त्या करतात होते. 2 तोळ हातात. आणि मग वाचवला, आनंद आला. ते बाबाने आभार मानले, निघून गेले. दुसऱ्या दिवशी नोटीस आली घरी. पूर्वीची नोटीस वेगळी होती बा. आताची नोटीस कुणाला कळत नाही. पूर्वीची नोटीस गावाला कळायची. अरे वा, गावाला दौंडी आणि दौंडी आली, दौंडी दारापुढे. आणि ती दौंडी दारापुढे आल्यानंतर कळालं या चारही मुलांना हॉस्टेलच्या बाहेर दौंडी लागली. रात्रीच्या मुलांनी ते बाबाला वाचवले ना, त्या बाबाने तुम्हाला दरबारात बोलवलं. हे मुलांना प्रश्न पडला, शिकायला गावात आलं आणि आता जर का दरबारात बोलवलं काय करायचं. घाबरत करून निघाली, दरबारात हजर झाली. आश्चर्य वाटलं. ते व्यासपीठाकडे पाहिलं, त्या सिंहासनाकडे पाहिलं आणि त्या व्यासपीठावर सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीला यांनी ओळखलं. ते म्हणले, रात्री ज्याला मला खात्याने वाचवलंय ना, तो हाच बाबा आहे. हाच बाबा आहे. पण आपलं काय भाग्य आहे बा, आपण राजाचा जीव वाचवला. हे मला पुढं बोलवलं आणि विचारलं, तुम्हाला कळालं मी का बोलवलं? म्हणजे तुमचा सन्मान करायचा. काय करायचं? हार घातला बा, आज बाबाला घातला तसा हार घातला, नारळ दिला, पाकिट दिलं आणि त्यांना सांगितलं, बोला काय इच्छा आहे सांगा. एक पोरग पुढं आलं आणि ते होते राजे. बोललं तर द्या ना. ते म्हणले, मी 2025 चा राजा आहे का? हे तू बोलणार तेच दे ना. आणि मग ते पोराने मागितलं, मग काही नाही म्हटलं, मला काहीच नको, काहीच नाही. हे माझ्या गावामध्ये म्हटलं शाळा नाही. मी ज्या गावात शाळेत शिक्षण घेतलं ना, त्या गावातली शाळा फक्त 4थी पर्यंत. माझ्या शाळेला BEd कॉलेज पर्यंत शाळा. राजा म्हणले, एवढंच ना, दिलं चल. आनंद झाला पोराला. दुसरं पोरग पुढं आलं. त्याला विचारलं, काय तुला काय पाहिजे? म्हणला, काही नाही, आमच्या गावात जर आमची एखादी माय माऊली जर ठेच लागली तर तिला दवाखान्यात न्यायला एवढ्या दगडातून न्यायला तर राज. मग हे तिला म्हणलं, तुझ्या गावात. तिसरं पोरग पुढं आलं. त्याला विचारलं, काय? काही नाही म्हणला, त्या हॉस्पिटलला जायचंय. त्यापेक्षा हॉस्पिटल माझ्या गावात आलं तर काय होईल? हरकत नाही म्हणलं. पहिल्या पोराने रस्ता मागितला, दुसऱ्या पोराने हॉस्पिटल मागितलं, पहिल्या पोराने शाळा मागितली, शाळा हॉस्पिटल रस्ता सगळं झालं. 4थ्या पोरानं पुढं उडवलं. ती पोरं वेगवेगळे विचार करत होते. राजे म्हणजे, तू काय कन्फ्युज आहे काय? भीती वाटते तुला? अरे या तिघांचं अर्ध्या क्षणात मान्य झालं. मी मागणी करतो म्हणतो बरं का, रावणाची मागणी काय होती, पण विचार करून मागत जावा. तुम्हाला जर एखादं म्हटलं अर्ध्या रात्री कळाले तुम्हाला, अर्ध्या रात्री जर कोण म्हटलं ना तुम्ही दान करणार आहात दान, तर त्याच्याबद्दल मी काय देतो त्याला सांगा. आम्ही दान करताना तुम्हाला काय द्यायचं? कारण माहितीये, दानाचं खूप मोठं महत्व आहे. गरुड पुराणामध्ये दान सांगितलं. गरुड पुराणात दान करावं अन्नाचं, दान करावं धान्याचं, दान करावं भूमीचं, दान करावं गाईचं आणि मग दान करावं भूमीचं. हो, काही परिवार आपला अभिमानाने सांगतात, गावातली शाळा महाराज माझ्या आजोबांनी जमीन दान केली होती. आजोबांनी. काही परिवार सांगतात की आमच्या मंदिराला जागा आमच्या परिवाराने दिली. म्हणजे याचा विचार जर केला ना आपण, तर भूमिदान सर्वश्रेष्ठ दान सांगितलं. यापेक्षा सांगू, सुवर्णदान केलं जातं. सुवर्णदान. आता काळ बदललाय बरं का, जरा विचार करून दान करावं. हो, सर्वात सोपं दान आहे आपलं अन्नदान. आता आपल्याकडे सुद्धा सोहळा होतोय बुवा. त्या सगळ्या मंडळींनी अत्यंत आनंदाने या सोहळ्याची निर्मिती केली. आपल्याला जे जे दान करता येईल आपल्या पद्धतीने आपण दान करत चालू. हो, ते काय म्हटलं होते, मला एक सूचना आहे पहा. बाहेर 53-86 क्रमांची व्याघ्र रस्त्यात, त्यामुळे थोडा त्रास होतोय. ज्यांची व्याघ्र त्याची थोडी ती बाजूला काढ. आता ही व्याघ्र वाचल्यावर माझ्या लक्षात नंबर काय शब्द मला अगोदर कळेलच, फक्त व्याघ्र आता कळालं. हो, ती गाडी कुणाची ₹1 त्यांनी बाजूला काढ. हो,
आणि मग ते चौथं पोरग पुढं आलं. राजाने विचारलं काय रे बळा, तुला काय पाहिजे? कोणला राजा काहीच नाही, काही नको मागून टाकू, एक गरीबाची मागणी आहे. तेवढे काय मागणी आहे? काही नाही राजा, 2 महिन्यांनी दिवाळी आली. 2 महिन्यांनी दिवाळी आली. काही नाही, दिवाळीच्या सणाच्या दिवशी माझी आई मला उठण्याने आंघोळ घालते. माझी आई उठण्याने आंघोळ घालते. ते म्हणले तू किती वर्षाचा आहे? म्हणजे मी 26 वर्षाचा. 26 वर्षाचा तुला आई आंघोळ घालते? म्हणजे हो, दिवाळीचा सण आमच्या गावी खूप मोठा साजरा केला. राजा, तुमच्या घरी रोज दिवाळी, या गरीबाच्या झोपडीत तुम्ही जर का दिवाळी दिवशी आलात तर माझ्या आईला आनंद होईल, माझ्या बापाला आनंद होईल. माझा बाप 4 गावात सांगून जाईल, बा आपल्या राज्याचा राजा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी या गरीबाच्या घरी येतात. राजा म्हणते हरकत नाही. दरबार संपला आणि मग प्रधानजी म्हणतात राजाला, राजा ते 3 पोरांनी मागितलं तिथपर्यंत ठीक होतो, ते 4थं पोरग खूप हुशार होत. म्हणजे का बरं? अहो आपला नियम आहे, ज्या गावात चांगला रस्ता आहे त्याच गावात आपण जातो, आणि जिथं रस्ता नसेल तिथं करून जातो, आणि लोकांनी केला असं तो करून टाकतो. असे काही राजे आता आपण रस्ता तयार करूया. रस्ता तयार करून आपण जातो. ज्याच्या घरी आपल्याला जायचंय त्याचं घर कांबळाचं असून चालणार नाही, त्याला हवेली बांधून दिली पाहिजे. चला त्याला हवेली बांधून दिली. ज्या गावात आपल्याला जायचंय त्या गावात शाळा पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे. आपल्याला ज्याच्या घरी जायचंय आणि ज्याच्या घरी 2 घास खायचंय त्याच्या घरी कमीत कमी आपली मुलगी असली तरी चालेल. राजा काहीतरी सोयीर संबंध पाहिजे. माझी मागण्याची व्याख्या करता सांगितली. त्या मुलाने माहिती तर राजाने सांगितलं, मी शब्द दिलाय दिवाळीचा पाडवा गोठ्याच्या घरी. हो ठरलं. आणि मग 3 मुलांनी जी मागणी केली ती एकट्या मुलांनी मागणी केली. हा राजाचा प्रधान झाला. काय त्या तुम्ही राजाचा प्रधान मागावं काय ते कळलं पाहिजे. हो, सुदामजींनी मागितलं की नाही? भगवंताने दिलं की नाही? गाव सोनियाचा दिला, गाव सोन्याचा दिला. हे मित्र पाय पूजा केली, चरण पूजा केली ती भगवंताने, मिठी मारली माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने. आणलेले पोहे कोणालाच दिले नाही बुवा. ते केव्हाचे होते, कसले होते ते पाहिले नाही. माझ्या सुदामजीच्या अंतःकरणातलं प्रेम माझ्या कृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये सोन्याची लंका. ऐका, प्रेमाच्या बदल्यात सोन्याची लंका आहे, पण रावणाने भक्तीच्या मोबदल्यामध्ये सोन्याची लंका घेतली. सोन्याची लंका. संताजी महाराज म्हणतात त्या रावणाला कळलं बा की शक्ती आपल्या जीवनातली काहीच नाही बा, रावणाच्या जीवनातली शक्ती आहे. कारण रावण ते उचले ना, ते सुदामजीने उचलले होते. मोह माया खूप अवघडे जड आहे, ती कुणालाही उचलत नाही. माया कुणालाही नाही उचलत. त्याकरता भक्ती लागते, प्रेम लागते. प्रेमाने सुदामजीने माया उचलली, रावणाला उचलता आले. संताजी महाराज म्हणतात तेव्हा हे भगवंता संतू दिली म्हणे सद्गुरु वाचवली, लाट ही उचले ना कदा का, मला कधीच उचलता येणार. संताजी महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य माहितीये? त्यांनी जो व्यवसाय केला ना तो व्यवसाय कधीच सोडला. 64 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांना. किती? 64 वर्ष. 64 वर्षात त्यांना अभिमान आहे स्वतःच्या व्यवसायाचा. किती अभिमान आहे माहितीये? किती अभिमान आहे? ते म्हणले माझ्या परिवारामध्ये पहिल्या दिवसापासून माझी दृष्टी जेव्हा मला कळायला लागली या दृष्टीने काय पाहावं, तेव्हापासून मी माझ्या परिवारात एक वस्तू पाहतात. काय? घाणा बनवलाय, त्या घाण्याला बैल झोपलाय, त्या बैलाच्या खांद्यावर चोखड मांडले आणि मग तो बैल
तिथं फेऱ्या मारतो. काय वर्णन आहे संताजी महाराजांच्या दृष्टिकोनातून पहा. ते म्हणले मी कायम पाहत आलो, कायम पाहत माझ्या जीवनात मी पाहत आलोय, पाहिलंय आणि पाहत राहिलोय. काय पाहिलं त्यांनी? ते म्हणले काही नाही. जसं एखादे बाबा असायचे, काका एखादे बाबा असायचे आणि ते बाबांनी काय करावं, खूप मोठी शेती घ्यावी, खूप मोठी शेती. बऱ्याच जणांचं लक्ष तिकडे असतं. बघ एका खूप मोठ्या व्यक्तीचं प्रमाण आहे, अभ्यास करायचा अभ्यास, आणि रात्रीची झोप लागली, झोप लागू नये म्हणून वर शेंडी दोरीने बांधून ठेवा. डुकली आली की शेंडी ताटून आणि मग जागो बस या काय. म्हणजे झोपेची, मनरूपी झोपेची जी शेंडी आहे ना, ती मी काय केली, ठोकून ठेवली. ठोकून, हो ठोकून ठेवली मनरूपाची. मन झोपेची करुणी सेंदी, मन झोपेची करुणी सेंदी. स्थिर आधार नाही. त्याला तोटा काय? सगळ्या गोष्टीला फायदा तोटा पहा. ते म्हणजे काळ म्हणून टाकेल म्हणून तुमचं मन जर स्थिर राहिलं नाही भक्तीवर आणि प्रपंचावर, तो तोटा एकच आहे, काळ घालतो. आणि मग तो काळ काय करेल, कितीही आल्या जोडीच्या जोडी. काय संताजी महाराजांचं ते म्हणतात, माझ्यामुळं तुम्ही नाही. ऐका, माणसाची वृत्ती काय असावी, माणसाची वृत्ती असावी, माझ्यामुळं तुम्ही नाही का, बरं का, तुमच्यामुळं मात्र मी आहे, हे मात्र असलं पाहिजे. हो, आपलं कसं झालंय माहितीये, आपण जगामुळे हे कबूल करत नाही, आपल्यामुळे जग याचा विचार आपण करतो. माझ्या भक्तीमुळे देवा तू आहे असं म्हणणारी माणसं आहे. माझ्यामुळं देवाच्या भक्तीमुळे देवा तुझं अस्तित्व आहे. पण ऐका, देवाचं अस्तित्व आहे म्हणून आपली भक्ती आहे, म्हणून आपली भक्ती आहे. हे असं मला आंबेगाव तालुका माहिती, जुन्नर तालुका माहिती आहे, त्यामध्ये एक गाव होतं. काही वर्षापूर्वी पहाटेच गाव सुटलं बसलं, पहाटे दुर्दैवाने. पण त्यामध्ये एक
3 वर्षाची कन्या होती. 3 वर्षाची. गाव कोणतं? माळी. भगवंताची कृपा झाली ना. 151 लोक त्यामध्ये गेली बघ रात्रीच्या झोपेत. पण 3 वर्षाची कन्या 5व्या दिवशी जगाच्या समोर आली. ही भगवंताची कृपा आहे माहिती. संताजी महाराज म्हणतात जर का मन स्थिर राहिले तो भगवंत आपल्याला कृपा करेल, निश्चित कृपा करेल. काय करेल काय माहिती आहे? त्या मनाने खूप जणांना फसवलं. संताजी महाराज ऐकायचे ना तर फक्त तेल ऐकायचं, अख्खं शरीर संताजी महाराज आमच्या समोर प्रकट करून देतात. तेव्हा जर कुणाला फसवलं तर त्रैलोक्यामध्ये फसवलं. फक्त सुधुम्राची घटना मांडली नाही मध्ये, पण अख्खं त्रैलोक्य फसवलं. अख्खं त्रैलोक्य. पण फसवलं कुणाला नाही, कुणाला फसवलं नाही याचा विचार मात्र त्यांनी मांडला. ते म्हणजे फसवलं फक्त कुणाला माहितीये? तुकावानी याने शेंडींची बांधिले कधी नाही प्याले रात्रंदीप. किती गुरुनिष्ठ आहे पहा. म्हणजे तुका वाणी आहे. संताजी महाराजांच्या दृष्टिकोनातून तुकोबारायचं पाहिले ना तर आम्हाला कळतात. ते तुका वाणी. आता वाणी म्हणजे असं आहे का? रात्री 11 दुकान उघडलं पाठी 5ला बंद केलं. ते सकाळ उजळल्यावर व्यवसायावर उभं राहिलं आणि दिवस मावळला तरी व्यवसाय चालू ठेवला. माझ्या तुकोबारायची निष्ठा ही त्यांची गुणाची पद्धत आहे, व्यवसायाची पद्धत आहे, म्हणून त्यांना वाणी पण म्हणतो. या काळात संताजी महाराजांचा व्यापार चाललाय, भक्ती चालली आणि व्यापाराचं मुख्य केंद्र आहे तेलाचा व्यवसाय. तर तेलाचा व्यवसाय मांडताना त्यांनी मांडलं. ते म्हणजे काय केलं? आमच्या घरी गहना होता. हो, नंतर गहना कशाचा? ते म्हणजे तो कधीच बंद झाला. मला दिसतात नाही बंद झाला. सांगा बरं. आपली भक्ती बंद होते बघ, आपला प्रपंच बंद झाला का? नाही झाला. मग संताजी महाराज म्हणतात आपला प्रपंच बाहेर नाही शोधायचा, आपला प्रपंच शोधायचा असेल तर तो गहना शोधा. गहना, तो गहना म्हणजे माझा प्रपंच आहे. त्या गहण्याच्या फिरणारा जो बैल आहे तो म्हणजे माझं मन आहे. माझं मन आहे आणि त्या मनावर टाकलेलं जे काय गोष्ट आहे पुरुषाकडे जोखड होत. ते जोखड म्हणजे खऱ्या अर्थानं माझी इच्छा आकांक्षा आहे. त्याच्या भोवतीच मला फिरायचंय. किती दिवस? आयुष्यभर. आयुष्यभर फिरत राहिलं. निघाला तर निघालं काय? एक तर तेल नाही तर दुसरी पीठ, तिसरं काहीच नाही. बघ त्यातून निघालं काय? एक तर मिळाला मोक्ष किंवा मिळाली वासना. विचारा तू बरं. तुकोबाराने जन्म घेणे लागे वासनेच्या सखे. वासनेने जन्माला यावं लागतं. वासने आम्ही मुक्त का होत नाही? आम्हाला सांगितलं की नाही तुकोबाराने मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष होता. बहुत जणांची साक्ष आहे. त्यांनी भोजन केलं किंवा मोक्षाला गेलं. मग आजा मेला, 15 मेला, बाप नसला गेला. देखत देखत नातू परतू तोही तैसा झाला. आता आपल्या 5 पिढ्या तुकोबारायांनी मांडल्या, मौलींनी मांडल्या. मौलीने 5 पिढ्याची माणसं भजन करताना आम्ही पाहिजे. त्याची 5 पिढ्याची 5 पिढ्याची माणसं भजन करताना आम्ही पाहिली. पण दुर्दैव आहे 5ही लोकांचा मला दावा घालावा लागला. काकांना बोलवावं लागलं, पिंड मांडावं लागलं. पिंडाकरता स्पर्शी व्हावा म्हणून वाट पाहावी लागली. आणि वाट पाहताना खूप वेळ झाला म्हणून आम्हाला सांगावं लागलं तुम्ही स्पर्श करा. तुमच्या सगळ्या इच्छा मुलगा म्हणून मुलगी म्हणून मी पूर्ण करेन. सांगितले की नाही? हीच पद्धत आहे ना आपली. हो, संताजी महाराज म्हणतात काही नाही, ती वासना आणि मन आम्हाला मुक्त होऊ देत नाही. एकदा ते जोखड पडलं ना, जोखड मानेवर, त्या बैलाला फक्त एवढंच माहिती आहे माग मालक आहे
आपल्याला फिरायचं. आता इथं बऱ्याच जणांनी रास धुलेली आहे. तो मग रूम भाडा बघितला तुम्ही, सगळं बदललं बा, सगळं बदललं. पिढ्या पिढ्या तो रूम भाडाच बदलला. आणि मग काय मजा होती ना, त्या विहिरीवर हाऊच्या हाऊस भरायची, गाडी टाकायची आणि त्या जागेवर आणून आमच्या घरातली माऊली 4-10 दिवस शेण साचून ठेवायची आणि त्याच्यावर बसायची. आणि मग ते तयार झालं, त्याला काय म्हणू आपण, खळप खळप. हो, ते खळप तयार झालं. आणि खळप तयार झाल्यानंतर त्याच्यात गेल्या वर्षीचे कलश टाकले का, यावर्षी खळप प्रत्येक वर्षाचे एकच आहे. खळप बदललं, खळ्याची जागा बदलली नाही, पण खळ्यावर टाकलेलं धान्य बदलत राहिलं. ज्वारी संपली, बाजरी आली. बाजरी संपली, गहू आले. गहू संपली, नाचणी आली. नाचणी संपली, भात आली. धान्य बदलत राहील. कधी सापाच्या जीवनाला, कधी पड्याच्या जन्माला, कधी पिशवीच्या जन्माला, तर कधी माणसाच्या जन्माला. बस एवढंच बदलत राहील. पण जागा बदलली, जन्म मृत्यू लोकातला आहे. आणि जो खड मात्र काय खांद्यावर आहे. संताजी महाराज म्हणतात, यातून बदलायचंय का, तुम्हाला मुक्त व्हायचंय, मनमोहाची करुणी खुंटी. बस त्या मनाला मोहरूपी खुंटीवर टांगून ठेवा. बस मनमोहाची करुणी खुंटी, लाठीस ठोकली बळकटी. तुम्ही शेतात आऊत आणले बघ, आणले की नाही. आऊत जर का हाणताना बैलाच्या डोक्यावर जुटा घालून किंवा शेळवटीत घातलं, त्याला झुकलं, नाव चालू झालं, दगडाला थोडं लागलं आणि मग दांडी हलू लागली. दांडी हलू लागले की त्याला काय करतात, लगेच सुतार बाबांना बोलवतात का, नाही बरोबर. पहिला प्रयत्न आहे आपला, पहिला प्रयत्न त्याच्यामध्ये 5 झाला. संताजी महाराज म्हणजे भक्ती एवढंच करा, त्या कोणतीवर ठेवताना त्याला बळकटी द्या. बळकटी कशाची द्या, मोहरूपी कोणतीवर. ज्यावेळेस मन टाकलं जातं ना, त्यावेळेस त्याला भक्तीची पाचर द्या, भक्तीची पाचर. आणि एकदा भक्तीची पाचर बसली ना, परत तुमची दांडी हाणणार नाही बा, याची खात्री आहे त्यांना. खात्री आहे. म्हणून ते म्हणतात, काय झालं, त्या शेंडीने बऱ्याच जणांना फसवलं. हो, शेंडीच्या नादाने किती ते फसले, काय सांगू तुम्हाला, कितीतरी फसले. आजपर्यंत किती अपघात झाले आपल्याला माहिती आहे. जगाचं सोडून द्या, आपण किती वेळा फसतो तुम्हाला माहिती आहे, नाही माहिती. 83,99,999 आपण फसवणूक झाली. आता शेवट एकदा आलोय ना. एक काम करा, दान देताना ते रात्रीचं देऊ नका. दान देतात भगवंताला आता भक्तीचं दान आपण देतोय की नाही, ज्ञानाचं दान देतो की नाही, वेळेचं दान देतो की नाही, आपण परोपकाराचं दान देतो की नाही, सदाचाराचं दान देतो की नाही, सहानुभूतीचं प्रेमाचं दान देतो की नाही. डोळे उघडे ठेवून द्या. संताजी महाराज होते ते म्हणजे झोपेत असताना दिले दान, झोपेत असताना दिले दान. राजा हरिश्चंद्राने 3.5 भार सुवर्ण होईना ते पुरे, आणि पुरे सर्व देऊनी घेतले स्वतःच विकून. हरिश्चंद्र राजा तुम्हाला माहिती आहे, दान देण्याला हरिश्चंद्र राजा सारखं दानशूर व्यक्तिमत्व कोणी नाही. रात्रंदिवस पाहिलं नाही, या हातातलं या हाताला कळलं नाही. पण दान देताना मात्र असं झालं की दान दिल्याचा परिणाम काय झाला, स्वतःचं राज्य दान दिल्यामुळं स्वतःला मात्र झोपावं लागलं, भूमीवर झोपावं लागलं. राजा आहे, राजाने जो झोपेवर झोपावं का भुईवर. आता तरी साहेब माझं नाव राजा, आणि तो चावडी चौकात होतो देणार रुपये. त्याला राजा म्हणाल. राजा कसा असावा, राजा असा असावा की कोरोनाचा काळ यावा आणि त्याला वाटावं मायबाप माझ्या घराच्या बाहेर पडणार नाही. 2 रुपये किलोचा तांदूळ त्याने फुकट दिला, त्याला राजा होता, त्याला राजा. हो,
मग करावं काय? दया, क्षमा, शांती, दया, नराची यादी संताजी महाराज नराच्या देहामध्ये दृष्ट तयार काही करीत नाही. त्याच्या हृदयात ते हृदयात घालताना त्यांनी सांगितलं तो घाणा फिरतोय रोज आम्ही पाहतोय. त्यात शेंगा टाकल्या जातात, तीळ टाकले जातात, जवस टाकले जातात, सोयाबीन टाकलं जातं, सगळं त्यात भरडलं जातं आणि मग त्यातून शुद्ध सात्विक अविनाशी तेल बाहेर येतं. तेल आणि मग ते तेल आम्ही कशा करता वापरतो? अनेक वाटांकरता, अनेक वाटांकरता. म्हणजे स्मशानात लावलेल्या दिव्याला सुद्धा तेल, स्मशानात लावलेल्या दिव्याला सुद्धा तेल आहे, मंदिरात लावलेल्या दिव्याला सुद्धा तेल, अभ्यास करण्याकरता लावलेल्या दिव्याला सुद्धा तेच तेल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, आपल्या स्वतःचं उदरभरण करण्याकरता सुद्धा तेच तेल. एक घेऊ अनेक प्रकार, तुकोबरायचं काम, एक घेऊ अनेक प्रकार. तसं संताजी महाराज म्हणतात एक तेल, एकच तेल, अनेक प्रकार, अनेक प्रकार. आणि मग अनेक प्रकाराला हे जे देह जाणार आहे याला आणावं एका प्रकारावर. कशावर? भक्तीच्या वाटेवर. आणि भक्तीच्या वाटेवर आणि प्रपंचाच्या मार्गावर. एक वैशिष्ट्य सांगू, कोणत्याही संतांचं चरित्र वाचा, कोणत्याही संतांचे अभंग वाचा, कोणत्याही संतांच्या चरित्राला जोडून घ्या. ते कर्तव्य विसरून देत नाही आणि भक्ती केल्याशिवाय तुम्हाला लावून देतो. वा, काय वैशिष्ट्य आहे! कर्तव्य केल्याशिवाय तुम्हाला विसर करून देत नाही, कर्तव्य केलंच पाहिजे. म्हणजे सावता महाराजांचं जर तुम्ही पाहिलं तर विश्वाच्या मालकाचा निरोप आहे, पत्र आलंय पत्र, आणि ते पत्र सांगतंय की पंढरपूरला या. ते म्हणले गरज नाही, पंढरपूरला आलं तर येणार काय? दोनच गोष्टी, एक तर भक्ती किंवा मुक्ती. मुक्ती म्हणजे भोग दिशे जेव्हा, मुक्ती म्हणजे मोक्ष दिशे. पण सांगू तुला, जेव्हा जे पाहिजे ते दिलं पाहिजे. आमची अपेक्षा भक्तीची नाही आणि आमची अपेक्षा भोगाची नाही. प्रपंचात कसं राहावं ते, प्रपंचात मुक्तीने राहावं आणि परमार्थात भक्तीने राहावं. हो, परमार्थामध्ये ज्ञानाची अपेक्षा धरावी आणि परमार्थामध्ये प्रपंचामध्ये वैराग्याची अवस्था राहावी, वैराग्याची अवस्था. म्हणून संतांची महाराजांचे गुरु तुकोबराय काय त्याचं कारण, आपले गुरु कसे असावे, गुरुपद कुणाला द्यावं. स्वामी काच गुरु भक्ती तुकोबराय ऋतू वचन सेवापती. आपण गुरुकडून काय शिकावं? सेवा कशी घालावी, सेवा कशी करावी, कशी सेवा करावी. गुरूंना जर का आपली सेवा आवडत असेल तर सेवा करत राहा. गुरुचरित्राचं पारायण केलं तुम्ही, आता पंथय केला हा भाग सोडून द्या. गुरुचरित्राचं पारायण केलं बघ, त्यामध्ये एक अध्याय येतो आणि त्यात गुरु महत्व सांगताना एक कथा सांगितली गेली. संताजी महाराजांनी तुकोबाराने गुरु का केलं याकरता बोलतो. ते म्हणले काही नाही, ऋषी आहे, त्यांना शरीर भोग लागला, त्यांना रोग लागला शरीरात. हे रोज शिष्य त्याची सेवा करायचे. सेवा करताना एक दिवस गावामध्ये महात्म्य आले. त्या महात्म्य आल्यानंतर सगळे विद्यार्थी दर्शनाला गेले. दर्शन करताना या मुलाचा चेहरा एवढा प्रसन्न पाहिजे, एवढं तेज पाहिजे. आणि मग त्या गुरूंना असं, त्या बाबांना असं वाटलं याला काहीतरी द्यावं, याला द्यावं म्हणून विचारलं, चल तुझ्या करता आशीर्वाद देतो, जी इच्छा असेल ते माग. आता त्याला असं वाटलं आपण सुदृढ आहोत, आपण विचार करू ते आपल्याला मिळते. पण आपले गुरु आहेत, त्या गुरूंचं शरीर सुंदर व्हावं, रोगमुक्त व्हावं अशी इच्छा केली. मागितलं ते म्हणले दादा असतो, तू ज्यावेळेस जाशील ना, गुरूचं दर्शन घेशील ना, तुझा स्पर्श झाला की गुरूंचं काय होईल? शरीर शुद्धीकरण होईल. तो गेला, आशीर्वाद पोचला. रामकृष्ण बाबा म्हणजे रामकृष्ण आज का काही नाही, गावात गेलो होतो, हनुमान मंदिरामध्ये बाबा भेटले आणि बाबांनी सांगितलं आशीर्वाद मागा. मागितलं तू? हे मागितलं. काय माहिती म्हणजे काही आता माझ्यासारख्या फकीराला
तुमच्या शिष्याला काय मागायचं अपेक्षा असेल, प्रपंचाचं मागायचं नाही आणि परमात्मा स्वीकारायचं नाही. मग मी फक्त एवढंच मागितलं, माझ्या गुरुजनांचा जो काही शरीराचा भोग आहे तो भोग पूर्ण व्हावा, शरीर रोगमुक्त व्हावं. गुरुच्या डोळ्यात अश्रू, गुरुच्या ऐका बरं का, आपल्या डोळ्यात किती अश्रू होते, आपल्या डोळ्यात किती अश्रू होते. 4 व्यक्तीच्या जीवनात कधी अश्रू आलेले पाहिजे, 4 जण पाहिजे. पहिली आहे जिच्या कुशीतून जन्म मिळाला ती आई, ज्यांनी खऱ्याकडे सामर्थ्य दिलं, समर्थपणा दिला ते वडील, आणि ज्यांनी शब्दाच्या ज्ञानाबरोबर जीवनाचं ज्ञान दिलं ते गुरुजन. आणि ऐका, जे आपल्याकडे याचक म्हणून आपल्या दारात आले आणि त्यांना आपल्याकडे अपेक्षा आहे, कारण देण्याकरता आपण समर्थ आहोत, म्हणून आपल्या दारी अतिथी आला त्याच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ. बस जीवन यथार्थ झालं, यथार्थ. आणि मग गुरुच्या डोळ्यात अश्रू, मुलाला कळेल काय कर. तो म्हणतो बाबा काय चुकलं माझं, म्हणजे तुझं चुकलं नाही, माझी शिक्षा करते. का बरं? ते म्हणले किती वर्ष आलं सेवा करतो तू? 2 वर्ष. 2 वर्षाच्या सेवेनंतर तुला असं वाटतं गुरुचं शरीर उत्तम व्हावं, याचा एक अर्थ असाही आहे की तुला सेवेचा गणपत करायला. बस शिष्याचे डोळे उघडले, सेवा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून गुरूंना सुद्धा स्वतःच्या देहाची चिंता नाही. संपला माझा. तुकोवर आहे, तुकोवर आहे, गुरु आहे, आणि स्वतःचे गुरु आपल्याला काय शिकवत आहे, प्रपंच आणि परमार्थ. बस म्हणून संतांचं खूप प्रेम आहे. सकाळची वेळ झाली की बैलावर डबे घालायचे बघ. चासगाव म्हणजे तुम्हाला चासगाव खेड तालुक्यात, त्या चासला जायचं, तेल विकायचं. जुन्नरला जायचं, तेल विकायचं. आणि जुन्नर म्हणून निघालं की चिंचवडला यायचं. त्यावेळेचे उद्योग व्यवसायाची गाव आहेत. चिंचवडला तेल विकून झालं की पुण्याला जायचं. पुण्याला म्हणजे बांबुर्ड्याला, आताचं शिवाजीनगर, बांबुर्डे, आणि पलीकडं पुणेवाडी, मोठेच्या पलीकडे असणारी पुणेवाडी आणि अलीकडे असणारं बांबुर्डे. 2ही गावात व्यापार करायचा. तिथून घरी आलं परमार्थ आपला सुरूच आहे. मग संध्याकाळी घरी आलं की देऊळ कीर्तनाला जायचं. देऊळ आलं की गाणं चालवायचा. कसं गणित बसेल बाबा. 8 दिवस सत्याला आमची एवढी दमछाक होते की आम्ही पुढचे 350 दिवस लोकांना सांगतो बा फक्त झोपायला मी घरी जातो, आंघोळीला घरी जातो बा. 8 दिवस मंदिर सोडत नाही. विचार करा बरं, दिवसभर तेल विकायचं, दिवसभर घरी यायचं, तुकोबारांचं कीर्तन ऐकायचं. ते पण कीर्तन आपल्या गावात नाही ऐकायचं, देहुला असल्यानंतर ऐकायचं. जर तुकोबारांनी लोगावला गेले तर कीर्तनाला सुट्टी, तुकोबारा व्यापाराला गेले तर कीर्तनाला सुट्टी. पण देहुला मात्र तुकोबारा असतील ना ते कीर्तनाला जायचं. म्हणजे आता पहा, आपलं भाग्य आहे आपण अशा भूमीमध्ये आहोत. साक्षात जगद्गुरु तुकोबारांची चैतन्य भूमी भंडार क्षेत्र आहे. भांगिरी पर्वत आहे, घोरवडेश्वर आहे. यावर्षी दशमी समितीच्या माध्यमातून, माघ शुद्ध दशमी समितीच्या माध्यमातून खूप मोठा सोहळा यावर्षी 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये भंडार डोंगरावर जे आमच्या ज्येष्ठ मंडळींना वर जाता येत नाही म्हणून परमेश्वर श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या नेतृत्वामध्ये माघ शुद्ध दशमी समितीच्या वतीने यावर्षी भंडार डोंगराच्या पायथ्याला 8 दिवस हा सोहळा संपन्न होतोय. तुकोबारायांचे बंधू कान्होबा, तुकोबारायांचे सुपुत्र श्री संत नारायण महाराज यांच्या 375वा जन्माचा सोहळा, तुकोबारायांचा 376वा वैकुंठ गमन सोहळा, नामदेवरायांच्या जन्माचा सोहळा
माऊलींच्या जन्माचा सोहळा, या सकळ संतांच्या जन्माचा सोहळा समोर ठेवून तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा ठेवून या वर्षी भव्य दिव्य सोहळा भंडार डोंगराच्या पायथ्याला संपन्न होतोय. आपलं भाग्य आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण एकतर करता येतं किंवा तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करता येतं. पण या वर्षी खुद्द शर्करा योग त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेचं पारायण आणि संत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण संयुक्तिकपणे घडतंय. खूप मोठा सोहळा संपन्न होतोय. खूप मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा ज्ञानाचा सोहळा संध्याकाळी संपन्न होईल आणि परिसरातल्या कीर्तनकारांचा सकाळी कीर्तनाचा सोहळा संपन्न होईल. आपल्याला वेळ मिळेल तसा, आपल्याला शक्य होईल तसं, पण ज्ञानदान करता करता अन्नदान करावं याकरता सोहळा समितीने आणि छोटे मौलींनी खऱ्या अर्थाने एक तुमच्या करता निरोप दिलाय बा. विशेषतः माझ्या माय माऊल्यांकरता 8 दिवस सोहळा संपूर्ण होताना ज्या दिवशी तळेगावकरांची पाळी आहे त्या दिवशी माझ्या सगळ्या माय माऊलींनी, माझ्या सगळ्या भगिनींनी कमीत कमी 10 भाकरी 10 चपाती आपल्या त्या यज्ञाकरता आपण द्याव्या. एवढा निरोप मी तुम्हाला नेहरू संस्थांकडून भंडार डोंगर संस्थांकडून देण्याकरता आजची वेळ घेतली बा. हो, याकरता म्हटलं संताजी महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये काय वैशिष्ट्य याकरता सांगत होतो. विचार करून पहा. तुकोबारांचं कीर्तन देऊला व्यवसाय सांभाळून जायचं. आम्हाला जर दिवसभर पश्चिम वाजले की संध्याकाळी थर्डशिपला कीर्तन नको वाटतं. उद्या सकाळी जायचं कीर्तन नाही आमच्या पाठीशी ते रास्तही. पण वैशिष्ट्य संतांचं याकरता वैशिष्ट्य आहे. दिनरती आजचे धंदा गोविंदाचे पवाडे. जीवनात दुःख नाही का? सगळ्यात जास्त दुःख जर कुणाला असेल तर ते मानवाला आहे बरं का. सगळ्यात जास्त दुःख. कारण त्याला माहिती आहे आपण जेवढं कमवलंय ना तेवढं आजच्या दिवसाकरता नाही 7 पिढ्या करताय. तरी सुद्धा त्याला माहिती 8 पिढ्याला काय पाहिजे ना. दुःख त्याला खूप जास्त आहे. ते तुकोबारांच्या शेतात चरणारे ते पक्षी होते ना, त्यांना तुकोबारांनी एकदा प्रश्न केला, अरे पक्ष्यांनो तुम्ही संध्याकाळी इथून निघता आणि निघताना मात्र तुम्ही काय करता? निघताना तुम्ही मोकळ्या हाताने जाता. जेवढं खाल्लं तेवढं घेऊन जाता. जाताना थोडंफार चोचीत घेऊन. ते पक्षी तुकोबारांना म्हणले, तुकोबाराय उद्या परत व्यवस्था तुमच्याकडे ठेविल्यानंतर ते सिद्ध पक्षी सांगतात बाबा. आणि मग संताजी महाराजांचं जीवन आम्हाला एवढं सांगते. कर्तव्य करता करता भक्ती कथा. कारण त्यांचा विश्वास त्यांच्या गुरुवर होता. तुकोबारांनी आम्हाला जीवनाची पद्धत शिकवली. कामामध्ये काम काही म्हणा राहणार जाईल भविष्य सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम राम राम
तुकोबारायांची गोष्ट आहे. जीवनात दुःख साधा, पण त्या जीवनात त्या दुःखाला भक्तीची जोड दिली ना की त्यातून सुखाची निवड होते. पाहना, तुम्हाला तूप बनवायचंय, तुम्हाला दूध घुसळून फक्त करून चालत नाही, त्या दुधाला रिझन टाकलं, हो त्यात एका आंबटपणा आला की मग त्याचं दही होतं. आता ह्याला घुसळण केलं की मग लोणी होतं, आणि लोण्यामध्ये त्याचा संघर्ष, त्याचं झिजणं झालं की मग तुपाची निर्मिती होते. सुख आणि माणूस ही संगड जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटची पायरी कोण माहिती? शेवटची पायरी कुठे? शेवटची पायरी आपण पाहतो अगोदर, पण गेल्यावर पाहता येत नाही. दुर्दैव आपलं जेव्हा चौक जर ठेवतात ना खाली, खाली त्या वट्यावर ठेवलं की त्या आव्या पायाला उजव्या पायाला ते बांधतो पाय. आपल्या काय बांधलं नाही तेव्हा आपल्याला काय कळलं नाही. ते एकदा सोडून दिलं की संपली शेवटची पायरी. त्या शेवटच्या पायरीपर्यंत, शेवटच्या पायरीपर्यंत आपल्या जीवनात दुःख सोबत आहे. तुम्हाला सांगा, घाबरावं कोणाला? आपल्या सोबत असणाऱ्या माणसाला की आपल्यापासून दूर असणाऱ्या माणसाला? सोबत असणाऱ्या माणसाला कधी घाबरावं का? कधीच घाबरू नये. दूरच्या लोकांना घाबरावं, दूरच्या लोकांना. मग सुख आपल्यापासून लांब आहे, दुःख आपल्यापासून लांब नाही. पुन्हा ऐका, दुःखाला कधी घाबरू नका. कारण माहिती आहे, त्या दुःखातून निवृत्ती करण्याचं साधन याच मन घटावं, याच मन घटावं. म्हणून तर तुकोबारा बोलले की नाही, कामामध्ये का संताजी महाराजांनी किती प्रमाणात चोख चौकाळले. चोख किती चोख पाहिजे, किती चोख. एक प्रसंग सांगतो. देहुला एक फरमान आला. देहुला एक फरमान असं होतं की देहूकरांनी बंड केलं, देहूकरांनी बंड केलं, आणि त्यातली काही माणसं तिथून निघाली आणि वाघोलीला गेली. वाघोलीला गेल्यानंतर त्यांनी मुजरा घातला, सांगितलं पंत देहुला ते तुकाशे गेले, ते कीर्तन करू लागले. जिथं नामस्मरणाचा अधिकार नाही तिथं कीर्तन. आमच्याकडे देहुला गेल्या वर्षी मतदान झालं, आणि मतदान झाल्यानंतर 4 नंबर खोलीमध्ये एक बोगस मतदानाला पकडलं. बोगस मतदानाला त्याला त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केल्यानंतर त्याने डोक्याला हात लावला. त्या अधिकारी का माहितीये, मतदानाचा अधिकार कुणाला आहे? 18 वर्षाच्या वयाच्या पुढच्या व्यक्तीला. ते 17 वर्षाचं मुलगा बोगस मतदान करावे, ते म्हणले ज्याला अधिकारच नाही ते राष्ट्रही मतदान करू शकत नाही, तर बोगस कसं करते? ज्याला नामस्मरण करण्याचा अधिकारच नाही त्याने अभंग कशा करता लिहावं? अभंग लिहिण्याचा अधिकार नाही त्याने कीर्तन कशाचं करावं? आणि ज्याला कीर्तन करण्याचा अधिकार नाही ना त्याने पांडुरंगाच्या दारामध्ये लोकांना उभं करू नये. फरमान काढा तुम्ही, आम्ही आहोत पाया. गावची माणसं म्हणलं काय साधी असतात ना, तुमच्या गावाला आहे माझी आई कशाला सांगू मी कशी असतात ते. आणि मग तिथून फरमान निघालं, तेवढं पोचलं. फरमान लावायला दाराच्या समोर एक माणूस आला, दाराच्या समोर, आणि दारामध्ये चूल पेटले. आई साहेब चुली बसलेल्या, पाकळी थापताय, आवाज पण बाहेर यायला लागला. बाहेर त्या काठवडीत पाकळी थापताना घातल्या घरातली भाकर बाहेरच्या घरात कळायची. ती थापलेली भाकर चुलीवर पडली का अजून थापायचं चाललंय ते. जोपर्यंत थापायचं चाललं तोपर्यंत बाहेरच्या बाबाने म्हणायचं नाही बुवा भाकर आली तर बरी, काठवड आली तर काय करायचं? आणि मग जिजाई वाटेचं भाकर जातोय चालली, आणि बाबा बाहेर उभा राहिला, त्याने आवाज दिला, तुका शेट आहेत का? पहिलं अहो लेखा तुका शेठ ते गेले भांडणाला, व्यापार संपला, भजनच चाललंय बो आमच्या घरचं. आता भजनच म्हणतो बरं का, आपण भजन म्हणतात. हे आई साहेब म्हणले भजनच चाललंय आमच्या घरचं, रात्र दिवस चाललंय ते सुद्धा.
आता तो काळ्या तो वरतो काय माहिती बाबा काय काम होतं काही नाही वाघोली होणार का बरं संदेश आला आमच्या मालकाचा काय संदेश काय नाही तुमच्या मालकाने अधिकार नसताना पुढचं काम केलं काय काम केलं त्याने वह्या दिल्या वह्या अभंगाच्या आणि त्या अभंगाच्या वह्या पुरवावा असा माझ्या मालकाचा आदेश ज्याची बायको पाठीशी आहे ना त्याने जगाला घाबरायचं नाही बरं चुली बसलेली बाई पाखरीत आपलं एवढंच आपलं होता एवढा तिथं उचलला काय साकाराला मोड द्या अभंग बुडवायचे तुझ्या बापांची रे सांग तुझ्या मालकाला काय बुडवत हे एवढी बायको पाठीमागे पाहिजे बस तिने देवाला शिवे दिल्या माफ झाल्या तिने देवाला शिवे दिल्या ना आज पड्या होता माफ झाला देवाला तोंड वाकडं केलं जे जाबाई आता तो करायची का काय म्हणून थांबतो हो तरी सुद्धा पुन्हा माफ झाला तरी सुद्धा पुन्हा माफ झाला पण माझ्या नवऱ्याने कष्ट केलं रात्रीचा दिवस केला अरे तो सुधुऱ्यावर पोट यायचं सुधुऱ्याहून माझ्या नवऱ्यापुढे बसायचं आणि ते पोरग लिहून घ्यायचं अरे एवढं तयार झालेलं आणि तुझा मालक सांगतो बुडवायचा त्या मुडद्याला रोग आला सांग तुझ्या मालकाला बुडवत नाही ते घाबरलं ना त्याला वाटलं घरातली बाईचा अशी तर बाबा कसा असेल बाबा कसा आहे माहितीये दया क्षमा शांती ते देवाची हो बाबा खूप मिळाले हो आणि मग तशी सुट्टी दावत निघाली तुकोबारांना भेटाय मालक पुत्र आला तो गेलाय महाजनाच्या घरी सांगायला काय सांगायला तुम्ही लिहिलेल्या वया बुडवायचं कुणी सांगितलं रामेश्वर भट्टांचा आदेश आला धर्मपंडितांचा आदेश आवडे धर्मपंडितांच्या विरोधात जाता येईल व्यवस्थेच्या विरोधात जाऊ नये उद्या पाहून येतो वाघोलीला निघाले तो खबर आहे वाघोलीला गेले आणि रामेश्वर भट्टांनी सांगितलं तुका शेठ जमणार नाही ज्याला अधिकार आहे त्यांनी लिहावं ज्याला अधिकार आहे त्यांनी बोलावं ज्याला अधिकार आहे ना त्यानेच गोळा करावं कुणी गोळा करून नाही बुवा घेतला आदेश निघाले देऊ आदेशाची अंमलबजावणी आता हाती घेतली आणि ती इंद्रायणी साक्षीला आहे अरे बाप त्या इंद्रायणीमध्ये कुमारांनी वया सोडून दिली 5 दिवस कुमारा दावा करता येईल 5 दिवस कुणाचा माहितीये स्वतःचा आपली चुकी झाली जगाला विचारू नये 18 दिवस कुमारा त्या शेळीवर बसले 18 दिवस 13 दिवस भगवंताने तारण्या म्हणून 13 दिवस वया रक्षून गेले कोरड्याची काढून टाकली ऐका तुकोबारांना चिंता कोणाची माहितीये तुकोबारांची चिंता स्वतःची नाही तुकोबारांना चिंता परिवाराची नाही तुकोबारांना चिंता गावाची नाही तुकोबारांना चिंता सकळ मानवाची काय चिंता आहे माहितीये ते म्हणते या गाथा या अभंग जर का भंग पावले ना तर माझा समाज माझा मनुष्य जातीचं नुकसान मनुष्य सकल विश्वाचं नुकसान विश्व तारण्याकरता तुकोबारा 18 दिवस इंद्रायणीच्या ताटावर बसले पण ऐका तुकोबारांच्या चेहऱ्यावर चिंता आहे आणि अंतःकरणात समाधान तुम्ही आजपर्यंत नाही तुम्ही आजपर्यंत एवढंच ऐकलं की तुकोबारांनी क्रोध व्यक्त केला देवाशी भांडले नाही का त्याला पुरावा आहे संताजी महाराज
समोर बसले आणि तुकोबाराचे जे व्यक्त होत आहेत ते परत देऊन घ्या. पहा ना काय वैशिष्ट्य आहे. जेवढं लिहिलंय तेवढं बुडवलंय आणि बुडवल्यानंतर सुद्धा लिहित आहे. काय वैशिष्ट्य आहे. पहा किती दृढ इच्छा आहे, किती दृढ इच्छा आहे, किती विश्वास आहे. वा व्यवस्थेवर सुद्धा व्यवस्था विरोधात आली तरी सुद्धा चालून जाईल याची शाश्वती, याची शाश्वती. म्हणून पुढचा या अभंग लिहायला घेतला, लिहित राहील. तुकोबारांना खात्री काय माहितीये, तुकोबारांचे पंतू आहे गोपाळ त्यांनी एक अभंग लिहिला. त्या अभंगामध्ये त्यांनी संताजी महाराज व्यक्त केले. ते म्हणले चिंताच नाही तुकोबारांना. काय माहितीये, ते म्हणले संताजी तेरी बहु प्रेमळ, संताजी तेरी बहु प्रेमळ. अभंग लिहित बसे जवळ, तुकोबारांच्या जवळ बसायचे आणि धन्य त्याचे सवळ संग सर्व काळ तुकिया. त्याही वियोगामध्ये त्याही दुःखामध्ये संताजी महाराज घरी गेले नाही. ते लिहिते झाले, लिहिते आणि लिहित असताना तुकोबारांना चिंता नाही. का माहितीये, माहितीये सगळ्या भगवानच्या संताजींनी पाठ केली. सगळ्या लिहिताना काही वर्ष एक पाठी असतात, एक पाठी एकदा वाचलं की परीक्षेलाच बोलायला कधी पुस्तकच घ्यायचं नाही, कधीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन जर तुम्ही पाहिलं ना, खूप समृद्ध शिक्षण परंपरा, खूप समृद्ध. एकदा पुस्तक आणलं किंवा कळेगावकरांचं खूपच भाग्य आहे, खूप भाग्य आहे. ज्यांनी समग्र 140 कोटी जनते कसं वागावं हे शिकवलं, त्यांचं वास्तव्य तळेगावामध्ये खरंच भाग्यवान माणसं असतात. नुसतं अध्यात्म नाही, नुसतं अध्यात्म नाही, नुसतं शस्त्र नाही, तर शब्दामध्ये सुद्धा शस्त्र आहे. ते मानणारे तुकोबाराजी बोलायला आपण तळेगावला आहे, हे शब्द देऊ नाही. आणि याचं संविधान झालं की बाबासाहेब सुद्धा देऊ नये तळेगावला. हो, याकरता म्हटलं की संताजी महाराजांबद्दल याकरता लिहिलं गेलं की त्यांनी तुकोबारांच्या अभंग पाठ केले. चिंता नाही तुकोबारांना, पण विश्वाच्या मालकाला चिंता लागली आणि त्या गाठेला तारण्याचं कार्य भगवंताला लागलं. शब्द लक्षात घ्या, हे तुकोबारांचे अभंग भगवंताने तारले एवढं नाही, भगवंताचं भाग्य आहे माझ्या तुकोबारांच्या अभंगाला चिटकून राहतात. हे करून राहतात नवल केवळे केवळे न कळे कांदळाचे या करता. त्याच रामेश्वर भक्तांना कळालं की देवला तुकोबारांच्या अभंग पांडुरंग परमात्म्याने तारले आणि ते पाहण्याकरता रामेश्वर भक्त देवला आल्यानंतर तुकोबारांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे माझ्यासारखा पामर तुकोबारांना पाहिल्यानंतर तर तो तिथं जन्माला आलेला जीव त्याने फक्त तुकाराम म्हणावं, फक्त तुकाराम म्हणावं, यम सुद्धा त्याला तारलं. हो, तुकाराम 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 नाम घेता प्रेम, नाम घेता प्रेम, नाम घेतलं तर यम सुद्धा ताबडतोब वाचतो. 20 वर्षाचं वय संताजी महाराज, किती 20 वर्षाचं वैशिष्ट्य आहे. पण सगळं काम स्वतःच करायचं, सर्व काम. संदेश दिला त्यांनी सर्वांना. वयाच्या 20व्या वर्षी स्वतःच काम आवरलं की जनावर वळत जायचं. आपला बैल त्याचा व्यापारी त्याचंही काम त्यांनीच करायचं. आणि मग काम करता करता
जनावरही ओळायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे पहा. सुधुमराव सकाळी लवकर निघाले. 4 वाजले लवकर घरी आले. त्यांना वाटलं चला लवकर कीर्तन आलं. तुम्ही माझं कसे आता चालू व्हायच्या अगोदर लवकर येता की नाही. तुमच्यामुळे मला आज पण लवकर यावं लागलं. कारण उशीर झाला. आज तुमच्यामुळे लवकर आलो का की तुम्ही सगळे लवकर येतात. आणि विशेषतः माझ्या सगळ्यात ज्येष्ठ माई मावले येतात. 2 तास लोक वाहिनीवरची मालिका सुद्धा मधल्या ब्रेक झाल्याशिवाय पाहत नाहीत. तिथं 2 तास तुम्ही एका जागेवर बसतात. भाग्यवान आहात तुम्ही. हो 20 वर्षाचे माझे संताजी महाराज त्यांनी विचार केला 4 वाजता आलो गेले. डबे सोडून दिले. बायकोला सांगितलं यमुना आहे काय कर उद्या 6 तेलाची ऑर्डर आहे. तेल डब्याची सगळं तयार करून ठेव. पाठी आलो ना की पाहिजे उद्या मला कोकणात जायचंय. पण कोकणात जायचं अगोदर माझ्या तुकोबाऱ्यांचं आज कीर्तन ऐकून घे. मग ते कीर्तन जेवण झाल्यावर असतं ना. आणि जेवण झाल्यावर असतं पण कीर्तन संपल्यावर बोलता येत नाही ना. लोकांकडे जेवायला जावं लागतं. अरे बाबा जेवण द्यायला लागतं जेवायला कीर्तन झाल्यावर. आणि मग कसं काय करायचं. मग भेट होत नाही बोलता येत नाही. आज लवकर जातो शंकर लवकर जातो. निघाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इंद्रायणी पाय केली. त्या मोकळ्या माळावर त्यांना 4-5 बैल दिसले. 2-3 म्हशी दिसल्या गायी दिसल्या. 4 वाजता त्यांच्या लक्षात आलं दिवटी मन 7 जनावर वळतात. म्हशी वळताय बैल वळताय. ते बरं आलं म्हणजे चालता चालता जे आहे करून म्हणून जे आहे करायला गेले. आहे आश्चर्य ज्यांच्या कीर्तनाच्या अगोदर जावं असं वाटलं ना हेच आज काही म्हणा नाही. भाग्य आहे. असं जर तुम्हाला कोणी भेटलं तर तुम्ही आता कालचे भाग्यवान मंडळी. आताच्या काळात तुम्हाला एखादं कोणी भेटलं बा जनावर ओळायला आलेलं आणि नंतर त्याची कथा आहे त्यांचं कीर्तन आहे तुम्ही भाग्यवान आहात बा. ते वळणाऱ्यांपेक्षा त्यांना आश्चर्य वाटलं भाग्य वाटलं. ते धावत गेले आणि साष्टांग प्रेमात केला. कोण आहे आज काय इकडे तुम्ही. हो म्हणजे दिवाळी जवळ आहे. घरी सालवण चाललंय आणि आम्ही म्हणजे एक काम करता का आजच्या दिवस बघा जमलं पाया पडते. थोडी मागची फळी सारवायची राहिली. मागची फळी आजचा दिवस ही पोरीला सांगितले भागीरथीला सांगितलंय मला देव पाणी आणून दे. गंगेला सांगितलंय काळ त्यांच्या वाड्यात माती आहे थोडी तेवढी घेऊन ये. आज मी साडेल दे. फक्त तू काय शेट मी एक काम करा मालक एक काम करा आजच्या दिवस तेवढी गाय आवडून देऊ. आजच्या दिवस गोवारांनी म्हशी सोडल्या काही सोडल्या पण विना नाही सोडलं बरं का. विना नाही सोडलं गळ्यात विना आहे माझ्या गोवारांनी. आणि ती चिपड्या आणि तो गोवारांनी केले आश्चर्य वाटलं आवडीला. आवडी म्हणती हे एकच पैसे मामाची ज्या गोठ्यात गेली वाटोळ केलं त्यांनी. एवढी घेऊन चालतात ते तुमचं भजन पुढं चालायचं यांनी मागे यायचं जमणार आहे का. रोज मी मागून ओरडू जमले ते सरळ चालत नाही. ही याच्या वाढवलं जातात तर त्याच्या वाढवला जातात. काय करायचं त्याच्या बघितल्या जातात. ते म्हणजे आवडी काळजी करून तुम्हाला सांगितलं ना जरा ओरडायच्या आज घालून या बाहेर राहिलो. तू माझ्या वार सोडून दे. संध्याकाळी वाटलं घरी येणार नाही तुझी तू सांगितलं आवली नाही सांगा. तो गोवारांनी का नाही पोचले. संताजी महाराजांनी पाहिलं आज जनावर हो शेवटचा अभंग आहे संताजी महाराज शेवटचा अभंग. ते म्हणले मला आश्चर्य होतं. आणि मग तो गोवारांचे 4 वाजल्यापासून चर्चा. घरी स्वयंपाक होणारे 7:30 तोपर्यंत घरी न्यायचं नाही. दहाला कधी काढायच्या घरी पोचल्यावर यांचं वागलं तर दहा आहे. मग तू बराय सुद्धा निवांत. 2 मित्र शेजारी बसले पाहत. 2 मैत्रिणी 20 वर्षानंतर शाळा सोडल्या एकत्र आले. 2 मैत्रिणी शाळा सोडल्या एकत्र आल्या. ती विचारते कसं तुझा संसार चालला. त्यांनी विचारलं पाहिजे की नाही विचारतात. 2 मित्र 25 वर्ष भेटले. त्यांनी विचारलं कसा आहे प्रपंच काय करतो. तसं 2 मित्र एकत्र आले.
ऐका, तुकोबारांचं वय 34 वर्षाचं आणि माझ्या संताजींचं वय 20 वर्षाचं. 2 मित्र आहेत व्यापारात आणि 2 मित्रांची चर्चा चालू झाली. त्या दिवशीची चर्चा काय होती माहिती आहे? त्या दिवशीची त्यांची चर्चा आहे, तुझा व्यवसाय कसा चालला तुकोबारांनी विचारलं नाही. तुकोबारांनी संताजी महाराजांना विचारलं नाही, वहिनी साहेबांचं घरी काय चाललं, किती तेल आज विकलं म्हणजे किती विकायचं, विचारलंच नाही. पण संताजी महाराजांना तुकोबारांना विचारतात, संताजी किती दिवस सोबत राहणार आपण, किती दिवस? काल म्हणे तू सगळ्यात तेली मंडळींना उपदेश केला, सगळ्यात तेलींना उपदेश केला. म्हणजे हो, का उपदेश केला? म्हणले काय नाही, यांचं नुसतं एवढंच चाललंय, त्या गाण्यामागे फिरायचं, तेल काढायचं आणि विकायचं, एवढंच चाललंय. मला अभिमान आहे माझ्या जातीच्या लोकांचा. हो, काल आपण अभंग घेतला पा, माझे जातीचा मज घडवतो, तसं माझं आव्हाने माझ्या समस्त तेली समाज बांधला. हो, संताजी महाराज म्हणतात ऐका रे, सावध व्हावे माझ्या जातीच्या तेल्याने. संताजी महाराजचा उपदेश एकमेव अभंग आहे 85 अभंगातून. ते म्हणले माझ्या जातीचा मला ऐकव, मी त्यांना फक्त एवढंच सांगतोय, थोडं सावध व्हा. काय करा, अवघ्या जनांना सावध व्हा. एकाला म्हणले नाही, घरात असलेल्या 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा, घरात असलेल्या 100 वर्षाच्या सुद्धा त्यांना ते सांगतायत, काळाची पडेल बघ जेव्हा, हो सोडविना तेव्हा मायवा. ज्यांच्यासाठी तुम्ही करताय ना ते सोडवणार नाही, मग सोडवणार कोणी आहे? संतू तेले म्हणे सावध व्हा. कोण? देहा सहित गेला तुका, जो देहा सहित गेलाय ना तो सावध झाला, तसं तुम्ही सावध. आता तुकोबारांना प्रश्न पडला, अरे संतू काय म्हणता, देहा सहित गेला तुकावानी, अरे तुकावानी देहा सहित गेला, असं कधी झालंय काय? 2 मित्रांची चर्चा आहे पहा, 2 मित्रांची चर्चा. संताजी महाराज म्हणताय तुकाशी बरं सांगू, तुम्ही वैकुंठाला जाणार. ते म्हणले कसं काय? म्हणले तुम्ही त्या दिवशी बोलले ना कीर्तनात. म्हणले मी काय बोलतो, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, लोक जिथून येतात ना तिथं जातात, त्याशिवाय पुढे जातच नाही. मग तुम्ही वैकुंठावरून आलात ना, तुम्ही वैकुंठाला जाणार. का जाणार आहे माहितीये? का जाणार? तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही कर्तव्यनिष्ठ राहिलात म्हणून जाणार. उत्तरही द्या. म्हणजे काय कर्तव्यनिष्ठ आहे? तुम्ही सांगितलं की नाही, आडराणी मध्ये जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. तुम्ही सांगितलं की नाही? मग त्याकरता तुम्ही काहीही केलं बघ, लागून या पाया विनवितो तुम्हाला. मग तुमचा अधिकार आहे, तुम्ही वैकुंठावरून आलात ना, तुम्ही वैकुंठाला जाणार. आता प्रश्न पडला, तो गोवारा होता ते संतो, तुला एवढं कळतं काय? 20 वर्षाच्या पोराला जर कळलं आपण कुठून आलो आणि कुठे चाललो, बस झालं आपल्या जीवनाचं सार्थक झालं. संतो त्या जीवनाचं सार्थक झालं. पण ऐक ना, ऐक, तुला वाटतं ना मी वैकुंठाला जाणार आहे? वाटतं तुला? ही शेलगारी माझ्या वैकुंठाच्या स्कळ्या जे चिंचोली गावात आहे ना, जाधव परिवार, बाबांचं वय 99 वर्ष आणि माणूस गेला इंदोरे पहिलं, त्यात पंढरात निघून त्यांचं वय 54 वर्षाचं. 2 मित्र शिवडीला एकत्र कामाला, ते बाबा वारल्यांचं जाधव काय गेल्या वर्षी. आणि मग 2 मित्र एकमेकाला भेटायला, त्या चिंचोलीला त्यांची भेट झाली. जाधव बाबा म्हणत होते, हे पंढरी ते वर्षांनी भेटायला आला, परत भेट होईल का? बस एवढं कळलं पाहिजे बाबा. संताजी महाराजांना तुम्हाला वाटतं, हे संतो तू म्हणतो मी वैकुंठाला जाणार,
येशील काय माझ्या वैकुंठाच्या सोहळ्याला येशील संताजीच्या घोड्या पडल्या संतांचा तुकोबा आहे मी येईल मग तुम्ही मला वचन दिलं पाहिजे काय वचन पाहिजे तुला तुम्ही जर अगोदर वैकुंठाला गेला ना तर मी येण्याचं सामर्थ्य आहे माझे तुम्ही अगोदर वैकुंठाला गेला का माहितीये तुमची पोरं मला निरोप देतील बाबा वैकुंठाला चालले तुम्ही या तू बरं आहे तुम्ही वैकुंठाला गेला तर या माझ्याकडे या उभारांचा शब्द आहे कधी दिला म्हणजे कधी दिला चारिता गोधन चारिता गोधन चारिता गोधन चारिता गोधन चारिता संताजी मला माझ्या मित्रांनी मला वचन दिलं पण कधी माहिती गोधून चालताना वचन दिलं काय माहितीये एका मित्राचा जीव एका मित्रात गुंतला जिंकला आणि आम्ही अशा मावल्या पाहिल्या लेख 60 किलोमीटर लागतो मोरोबाई याला पण सांगायला आईले आजारी तिच्या दारात आमशी तो ते दादा आले असतो 6:30 वाजता 15 मिनिटात घराकडे वेळ होईल मालक घराकडे आला ना ते रेडपोस वाढायला लागते एक नाही तर आहेत फक्त एक काम करा मी येते तुमच्यावर फक्त 7:15 वाजता दारा जमतील एक अर्धा तास बसायचं ऐका आईपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ वाटतं त्यांनी केलं श्रेष्ठ वाटत थांबला बाबा आई कोटावर पण लेख जोपर्यंत दारात येत नाही ना तो आई सुद्धा मग तुला थांबवून घेऊ नये हे माझी ताणी जोपर्यंत बघत नाही ना मी तोपर्यंत मी नाही मरत 60 किलोमीटर पहाटे 2:30 वाजता मरळाला घेऊन 2:30 वाजता आईने 2:30 वाजता तिचा चेहरा पाहिला आणि अर्ध्या क्षणात ते सुटले पण तुला थांबवून काय मनगुंतो असं मनगुंतावं माणसाचं माणसं काय माहितीये का आपल्या जीवनात आहे ना आपण जन्माला आलो ना ते गेलेले दिवस मोजाय करताना ऐका जन्माला आलो ना गेलेले दिवस मोजाय नाही तर उरलेल्या दिवसाचा आनंद घेण्याकरता काय माहितीये आपल्या जीवनात आपण किती आनंद होतो यापेक्षा आहे ना आपल्यामुळे किती लोक आनंदात आहे हे आपल्याला कळलं हे कळलं पाहिजे संताजी महाराज म्हणतायत मला तुकोबारायला वचन दिलं गुंतलं आणि एकमेकात किती गुंतलं माहितीये एक फुलपांढर एक पिवळं एक हिरवं एक जांभळं पण दोऱ्यात गुंतलं ना सगळी एकच झाली बा रंगच विरून गेला तुकोबाराय संताजी महाराज एवढं गुंतलं वचन दिलं माझ्या मित्राने काय वचन दिलं जर मी अगोदर वैकुंठाला गेलो ना तर संताजी माझ्या वैकुंठाच्या सोहळ्याला यायचं पण ऐक जर का तू माझ्या नंतर समाधीला चालला ना तर मी तुझ्या समाधीच्या सोहळ्याला येईल
20 वर्षाचे संताजी महाराज. नंतर किती वर्ष गेले माहितीये? 44 वर्ष गेले. वेळ कमी येतो गोबारा वैकुंठात निघाले आणि 14 ताळकऱ्यांना निरोप आला. 14 ताळकऱ्यांना विश्वाचा मालक येतोय. आज गरुडावर बसून उतरलं विमान. आत्ताच्या विठ्ठलवाडी आळंदीला चाललात ना, विठ्ठलवाडी डाव्या बाजूला पादुकास्थान मंदिर आहे. त्या मंदिराच्या प्रांगणात माझ्या भगवंताने विमान उतरवलं. गावाचं नाव विठ्ठलवाडी. आणि 14 टाळकऱ्यांनी तुकोबारांच्या सोबत भजन केलं. देवाला घरी आणलं. 8 दिवस भगवंत राहिले देवला. 8 दिवस आणि 8 दिवसांत तुकोबारा वैकुंठाला गेले. तुकोबारा वैकुंठाला गेले. संताजी महाराजांना चिंता लागली. व्यापार उत्तम आहे, प्रपंच उत्तम आहे, भक्ती उत्तम आहे. तुकोबारांच्या नंतर नारायण महाराज आले. नारायण महाराजांवरती श्रद्धा आहे. कारण माहिती आहे तुकोबारांचा परमार्थ नारायण महाराजांनी सोडला. वारसदार आहे. ते होते आळंदी. आळंदी ते पंढरपूर आनंदात भजन करायचं. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन करत पंढरपूरला परमार्थही घेतला, प्रपंचही घेतला. संताजी महाराज नारायण महाराजांच्या सोबत राहिले. आणि नारायण महाराजांनी संताजी महाराजांना सोडलं. महाराज वर या. सोडलं नाही मला. सोडलं नाही. 64 वय झालं. 64 वय. अवतार संपण्याची वेळ झाली. पण मनात चिंता एकच येऊ वय सगळे होत. आज आपलं भाग्य आहे. संताजी महाराजांना न्यायला साक्षात तुकोबार आहे. आज आपल्या कथेला साक्षात तुकोबार आहे. साक्षात संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख आणि जगद्गुरु तुकोबारांचे वंशज आदरणीय उमेश महाराज आज आपल्या व्यासपीठावर भाग्यवान. मलाही चिंता होती. तुम्ही आला तर संताजी महाराज जाणार. संताजी महाराजांना चिंता आहे. 64 वर्ष मिळणे भगवंताच्या कृपाशी. गुरूंचा आशीर्वाद मिळाला. जन्म सफल झाला. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. गुरूच्या आशीर्वादाने सगळे मिळालं. फक्त एक मिळालं. एक काय मिळालं? जीवनाचा शेवट गोड. शेवट गोड. काय गोड व्हावा आम्हाला वाटतं की नाही. हे लेकरू परदेशात असतं ना तर ते आपल्या जवळ असावं ते ठेवताना. तसं संताजी महाराजांची चिंता आहे. मला वचन दिलंय तुकोबारायांनी की संताजी तुझ्या समाधीच्या सोहळ्या नाही. चिंता लागली वा. माणसं जिवंतपणे दिलेलं वचन पळतात सर. यात नवल नाही. नवल नाही. माझ्या तुकोबारा वैकुंठाला गेले 44 वर्ष झाले. आणि 44 वर्षानंतर वचन पूर्ण करतील गाव. चिंता आहे. आणि मग संताजी महाराजांची शेवटची वेळ आहे. देह ठेवताना प्रार्थना आहे माझ्या भगवंताची. प्रार्थना केली म्हणजे सोडून दिला. घालून या आभार राहिलो निश्चिंते. उभाराया नमस्कार हातया साष्टांग माझा. ओवाळू चैतन्य राजा. देवा उभाराया. आता तारा सर्वस्व तुम्हाला समर्पण. निरोप गेला देवला. देवला निरोप पोचला संताजी महाराजांचा परिवाराचा. बाळोबा नावाचा मुलगा आहे. तर निरोप दिला. नारायण महाराज तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांना शब्द दिलाय की तुमच्या समाधी सोडायला मी. आमची इच्छा आहे. तुकोबारा येतील नाही येतील मग संत नारायण महाराज कृपा करा आमच्यावर.
तुम्ही तरी माझ्या वडिलांच्या समाधी सोहळ्याला या. तिथं लागलं बा, नजर लागली देऊ का. नारायण महाराज निघाले. सर भाग्य आमचं. तेव्हा नारायण महाराज निघाले ना, त्यांच्या सोबत सुद्धा आम्ही गेलो. आज आमचं भाग्य आहे, आज तुकोबारांच्या सोबत सुद्धा आम्ही. हो, आज आमचं भाग्य आहे काळ होते परिवाराचं. हो, देहुला 13 पिढ्या आम्ही तुकोबारांच्या सोबत. 13 पिढ्या वचन दिलंय तुकोबारांना, पाठीशी थांबू. घात तुमच्यावर आला, आघात आमच्यावर असेल. पाटील म्हणून भूमिका पार पडतात. आणि मग नारायण महाराज निघाले ना, त्यांच्या सोबत काळोखे पाटील निघाले. आज नारायण महाराज म्हणून वेश महाराज आले ना, आजही देवचे नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष होते. आमचे सुटलेला वेश महाराजांच्या बरोबर निघाले. बघा दिंडी निघाली वरून उचली सुटल्या. भजन चालू. बोली होती आता पाणी वचन, ऐसे पुण्य बोल माझे. हाती धरून या देवे नेला तुका, जेथे नाही लोका परिश्रम. तुकोबारांनी घोषणा केली. संताजी महाराजांच्या समाधीचा सोहळा सुरू झाला. गावोगावच्या बंद आले, दिंड्या आल्या आणि संताजी महाराजांना शेवटची वंदना देत. त्यांनी समाजामध्ये पूर्तिक्रिया करतात. पण पूर्तिक्रियेत 2 भाग आहेत. एक भाग आहे समाधी सोहळ्याचा आणि एक पूर्तिक्रियेचा. मुस्लिम समाज सुद्धा प्रतिक्रिया करतो, तो एक भाग आहे. आणि एक भाग आहे समाधी सोहळ्याचा. संताजी महाराजांना समाधी लावली गेली. बसले व रीतिरिवाजाने माती टाकण्याचं काम चालू होतं. हे सगळी मंडळी सर्वांनी माती टाकली. माती टाकून झाली. बाळोबांना वाटलं वडिलांचं जीवन सदार्थ झालं. बसनी मंडळ उठलं, सगळ्यांनी माती टाकली. नाही का बाबा, आश्चर्य. मृत्यूच्या नंतर सुद्धा वचन, मृत्यूच्या नंतर सुद्धा संताजी महाराजांचा देह झाकेला. किती माती लुटली तरी मस्तक उघडं राहायला पाहिजे. मस्तक चिंता पडली लेखाला. बापाच्या जीवनाची चिंता लेखाला असावी. लेखाला असावी. डोळ्यातून अश्रू आता बळवांच्या. भगवंत ऐकले काय माझ्या वडिलांचं. अरे 64 वर्ष तुझी सेवा केली माझ्या तुकोबारांनी. आज मात्र त्यांची इच्छा पूर्ण राहतीये. तेव्हा हे करणं माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची. कुठे नारायण महाराजांचं दर्शन घेतलं. नारायण महाराज म्हणतात तुम्ही धावा करा ना, अशा तुकोबारांना. संताजी महाराज समाधीला बसले. निस्तेज पडलेलं शरीर आहे. निस्तेज, पण निस्तेज चरलेल्या शरीरातून ध्वनी उमटू लागला, तुकाराम तुकाराम तुकाराम. वैकुंठ लोकांपर्यंत पोहोचला. तुकोबारांच्या लक्षात आलं. जनावर चालताना, काही चालताना माझ्या मित्राला वचन दिलंय. काही मित्र भेटे वचन दिलंय मी. वैकुंठाहून तुकोबारांनी काय वैकुंठा ठिकाणी सुदुंबऱ्याला आले. भाग्यवाने सुदुंबरेकर, भाग्यवाने. देवकारांवर जेवढं प्रेम महाराज तुकोबारांनी नंतर केलं नाही, एवढं येलवाडीकरांवर केलं. एवढं सुदुंबरेकरांवर 2 वेळा सुदुंबऱ्याला तुकोबाराय आले. आलेली फुल कोणाला दिसते नाही. पण ऐका, कडेला माती होती ना, कडेला माती. तुकोबारांनी एक नाही बा, एक नाही, 3 गोष्टी तुकोबारांनी माती. आणि ती माती संतांनी महाराजांच्या देहावर टाकली. 3 मुष्टी मृत्तिका देख, ते मालोपविले मुख, आलो म्हणे तुका.
घेतल्या आणि त्या संताजी महाराजांच्या मस्तकावर सोडल्या. 3 मुष्टी उलटीला दे. तेव्हा या शब्दात विश्वास आहे, तेव्हा या शब्दामध्ये मित्राचं प्रेम आहे, तेव्हा या शब्दामध्ये आदर आहे, आणि तेव्हा या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं समर्पण आहे. हो, काय आश्चर्य झालं सुरुम्यात. अगं विश्वासात पडलं की माझे तुकोबा आहे, संताजी महाराजांकरता आले आणि 3 मुष्टिका त्यांनी जेव्हा सोडल्या तेव्हा गजर झाला. पुंडलिक गजर झाला. तो गजर झाल्यानंतर अवघ्या सुदुम्रेकरांनी पाहिला, पंचकृषीने पाहिला आणि मग काकांना बोलला. संताजी महाराजांना नेण्याकरता साक्षात तुकोबा आले. आलो म्हणे तुका संतू या वया विष्णू लोका. हो, विष्णू लोकांना नेण्याकरता संताजी महाराज आले. संताजी महाराजांना नेण्याकरता तुकोबा आले. ऐका, गोपाळ महाराज म्हणतात, काय भाग्य, काय भाग्य माझ्या संताजी महाराज. काय भाग्य माहितीये? त्यांचं भाग्य एवढंच आहे की ते येताना एक हृदय घेऊन आले. काय भाग्य आहे? येताना एक हृदय घेऊन आले. पण ऐका, जाताना मात्र लाखो हृदयांना आपल्या हृदयात सामावून गेले. हे संताजी महाराज आपल्याला नेण्याकरता सोडण्याकरता समग्र जीव येईल, पण आपल्याला नेण्याकरता ज्या दिवशी आपले गुरु येतील ना, त्या दिवशी आपलं जीवन सफल झालं. वा संताजी महाराजांचं जीवन सफल झालं, कारण तुकोबाराने ह्याला आले. ऐका मायबा, आपलं जीवन एवढं कृतार्थ व्हावं, आपल्या अंतरीच्या इच्छा भगवंताने पूर्ण कराव्या, अंतरीच्या इच्छा संतांनी पूर्ण कराव्या. भक्ती का करावी याचं उत्तर संताजी महाराज सांगतायत. भक्ती फक्त एवढं करावं, जीवनात सोबत राहतील यात नवल नाही. जीवन गेल्यानंतर सुद्धा 44 वर्षानंतर आपलं म्हणणं त्यांनी मांडावं आणि त्यांनी ऐकावं. पण ऐका, जीवन म्हणताना सुद्धा चैतन्य रूप आत्मांतकरणात नसताना सुद्धा त्यांनी आपलं ऐकावं. चालत्या बोलत्याचं ऐकतील यात नवल नाही. निश्चय पडलेल्या शरीराचं सुद्धा भगवंताने ऐकावं, एवढी भक्ती व्हावी. वा आजच्या दिवसामध्ये आपण संताजी महाराजांचं जीवन पाहिलंय. 2 दिवस आपण संताजी महाराज पाहिले. तुकोबारांचे समकालीन असणारे संत. एक शेवटचं वाक्य संताजी महाराजांबद्दल बोलतो. आज जर आम्हाला तुकोबाराय माहिती असतील ना, तर संताजी महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत. का माहितीये? आज आम्हाला तुकोबाराय दिसले का माहितीये? तुकोबाराय दिसले मांस वंश ते. आज उमेश महाराज आले ना, ते त्यांचे वंशज आहेत. हो, आम्हाला दिसले. पण तुकोबाराय वाचतात का? ते वाचणारे संताजी महाराज वा त्यांनी त्यांना शब्दात म्हटलं. आम्हा घरी धन शब्दात. आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज तुकोबारायांची गाथा आहे ना, त्याचे उपकार संताजी महाराज आणि गाथा आहे म्हणून आम्हाला देऊचं स्मरण आहे. देहूला गेल्यानंतर आजही मी बोललो तुम्हाला एकदा, जर देहूला गेला तर देवाचं दर्शन करताना मात्र हृदयात संताजी महाराज निश्चित ठेवत जा. का माहितीये? आम्हाला तुकोबारायांपर्यंत न्यायचं असेल, तुकोबारायांपर्यंत पोहोचायचं असेल, आम्हाला संताजी महाराज निश्चित कळाले पाहिजे. मी विठ्ठल मंदिर संस्थांचे सगळे पदाधिकारी त्यांना खरंच धन्यवाद आले, खरंच धन्यवाद आले. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्मामंगळ, अमंगळ काय मंगळ काय याची खऱ्या अर्थाने तुम्ही जाण घेतली आणि त्यातून हा खूप मोठा सोहळा आज तुम्ही संपन्न करत आहात. या सोहळ्यात सहभागी होणारे हे सगळे पदाधिकारी महाराज, त्यांच्या अंतकरणात आमचे बाळकृष्ण बाबा आरडे असतील, दत्तराव महाराज जगताप असतील, मुरलीधरदादा देखणे असतील, पांडुरंगदादाचे कार्लेकर असतील, प्रभाकर दादा सरोदे असतील, निवृत्ती भाकटकर असतील, किसनरावजी फुंड असतील, अंबादासजी नक्की असतील, देवराम मराठे असतील,
सोमवारावची गोपाळे असते, सुभाषरावची पिल्लेकर असते, दत्ताजी आरडे असते, तुमचे द्वारकादास थोरात असते, तुमचे विलासदादा गायकवाड असते, तुमचे नारायणदादा दाभोलकर असते, आम्ही त्यांना नाना म्हणतो हो. आणि मग हरदासची बनारसी असते, विलासरावची नवळे असते, प्रकाशरावची बाल झाले असते आणि रोहिदास दादा जाधव असते. हे सगळे पदाधिकारी आम्हा सगळ्यांना वाटतं बा संतांची कथा व्हावी. या मंडळींना असं वाटलं की महाराज संतांची महाराज आम्हाला ऐकायचे, तसं आम्हाला संत सेना महाराज ऐकायचे, तसं आम्हाला चोखोबा ऐकायचे. त्यांची इच्छा होती. मला खूप मोठे चॅलेंज होतं. एकाच वेळेस 3 संत मांडायचे. पण मी यांना मगाशी म्हटलं की थांबतो बा थोडं, कारण तुकोबाला सांगायला लागलं की मला काही संकट वाटत नाही. हो, एवढं तुकोबाला ध्यान बसरायला वाटलं. आणि मग यांनी जबाबदारी दिली. आणि मग आजपर्यंत आपण 2 दिवस संतांची महाराजांचं चरित्र पाहिलं. उद्या संत सेना महाराज त्यांचं वैशिष्ट्य अधिक सांगतो. उद्या समुद्र तुमच्या समोर मांडणार. जन्म पर राज्यात आहे, समग्र जीवन महाराष्ट्रात, परप्रांतीय जीवन असताना सुद्धा आपलं दैवत मात्र सोडलं नाही. खूप त्यांच्या जीवनाचं खूप वैशिष्ट्य आहे. उद्या आपण त्याला प्रारंभ करणार आहोत. आजचा कथाभाग तिथं संपला. सर्व श्रोतिकांना खऱ्या अर्थानं धन्यवाद. आपण वेळेपूर्वी या ठिकाणी उपस्थित असतात. 2 तास खूप मननतेने खऱ्या अर्थानं तुम्ही ऐकत आहात. आपली ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी त्यांना धन्यवाद देतो. आजच्या कथेच्या निमित्ताने आमचे आप्पाई या निमित्ताने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे देऊ संस्थांचे विश्वस्त 16 प्रमुख, तुकोबारायांचे साक्षात वंश. आपलं जीवन सार्थक केव्हा, आपलं कीर्तन, आपले शब्द तुकोबारायांनी ऐकले. हो, महेश महाराजांच्या कर्णपटलावर गेले म्हणजे आपलं कारण तुकोबारायांनी ऐकलं. आणि जर तुकोबारायांनी कारण ऐकलं, आता चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, प्रवेश भितरी केला देव. त्यांचा प्रवेश झाला म्हणजे आपल्या चिंता गेल्या. 6 दिवसाचं विघ्न आपलं दूर गेलं. आता त्यांचा प्रवेश झाला. देऊचे काळोखे पाटील देवा सोडलेला या ठिकाणी आहेत. आणि विश्वाच्या पटलावर तुकोबाराय असते, तरी शिवाजी महाराज असते. त्यांना व्यक्त करण्याची भूमिका व्यक्त करणारे प्राचार्य ते प्रदीप कदम सर आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय मी आज यांच्याबरोबर आहे, पण पुढल्या 2 दिवस तुमच्या बरोबर आहे. ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. ते सगळे वादक वृंद, गायक वृंद सर्वांना धन्यवाद देऊन आजच्या कथेचा सांगता त्या ठिकाणी होईल. बंधू संतोष भाऊ मला पाहिलं त्यांनी ते आहेत, प्रभावचे ज्येष्ठ बंधू आहेत. या निमित्ताने सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आपलं हे यूट्यूबपर्यंत पोहोचतंय बा. रुपालीताई नाणेकर त्या या सगळ्याला सूत्रबद्ध करतायत आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. त्यांनाही धन्यवाद देतो. पत्रकार मंडळी असतील त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कथेची सांगता होईल. पहिला सन्मान करायचा आहे, त्यानंतर आरती होईल आणि आरती आल्यानंतर कथेची सांगता.